नमस्कार. अमृत प्रवाह या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. अमृत संवाद या मालिकेअंतर्गत डॉक्टर हेडगेवार यांच्या चरित्राचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. आपल्याबरोबर आहेत बाळासाहेब पाटील सर. नमस्कार. नमस्कार. बाळासाहेब, महायुद्धाच्या कालावधीमध्ये बरेच प्रयत्न बंडाचे झेंडे उभारण्याचे अनेकांनी केले. डॉक्टरांनी सुद्धा अनेक प्रयत्न केले, पण लोकमान्यांच्या आदेशानुसार किंवा डॉक्टर मुंजे यांच्या सूचनेनुसार त्यांनी नंतर ते प्रयत्न थांबवले. पण क्रांतिकारकांना मदत करण्याचं काम मात्र त्यांनी अविरतपणे चालू ठेवलं. महायुद्ध होता होता घडून गेलं, थांबलं. पण नंतरच्या कालावधीमध्ये भारतामध्ये एकूण परिस्थिती काय होती? महायुद्ध झालं आणि जे भारतीय लोकांना वाटत होतं की ह्या युद्धात इंग्रज अडकल्यामुळं त्यांचं भारतावरती दुर्लक्ष होईल आणि आपण स्वराज्य मिळवू शकू, पण तसं काही झालं नाही. इंग्रजांनी आपली कमांड ही भारतावरती जशी पूर्वी होती तशीच ठेवली. त्याचा परिणाम असा झाला की स्वराज्य हे आपल्यापासून आणखीन दूर गेलं आणि ही खदखद डॉक्टरांच्या मनामध्ये खूप मोठी होती. आणि म्हणून ज्या ज्या वेळी क्रांतिकारकांच्यासाठी काही करायचा विषय येईल त्या डॉक्टर ते पुढवून करत असत. पण त्या काळामध्ये एक वायुमंडल असं तयार झालं क्रांतिकारकांच्या मध्ये की ह्यातनं काही फार होत नाही. काही निराशा क्रांतिकारकांच्या पदरी यायला लागली आणि म्हणून काही क्रांतिकारक हे या कामापासून बाजूला झाले. काही क्रांतिकारकांच्या मध्ये अविश्वासाचं उत्पन्न निर्माण झालं आणि हे डॉक्टरांनी ज्यावेळी बघितलं त्यावेळी डॉक्टर शांतपणे डॉक्टरांनी विचार केला की हे असंच घडत राहणार आहे, ही भारतीयांची मानसिकता आहे, तर आपल्याला हे सगळं लक्षात घेऊन काम करायचं आहे. आणि त्यामुळे डॉक्टरनी एक नवीन विषय चालू केला आणि तो विषय म्हणजे या भारतीयांच्या मध्ये जे क्रांतिकारक आहेत त्यांची मनस्थिती चांगली ठेवणं, त्याच्यासाठी त्यांना आवश्यक ते सगळं बळ निर्माण करून देणं आणि त्यांच्या मनामध्ये या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याविषयी पुनरुपी आपण स्वातंत्र्य करू शकतो असा विश्वास निर्माण करण्याचं काम डॉक्टरांनी त्या काळामध्ये केलं. त्या काळामध्ये एक होम लीग नावाची चळवळ सुरू होती. बरोबर. हो. ही फार मोठी चळवळ होती. देशातल्या प्रत्येक माणसाला ती जवळची वाटत होती आणि त्यामध्ये काही करून प्रवेश मिळवणं हे आवश्यक होतं. पण त्या चळवळीच्या प्रमुख स्थानांच्या मध्ये प्रवेश मिळवणं हे एवढं सोपं नव्हतं. फार मोठी मोठी मंडळी त्या ठिकाणी होती. पण डॉक्टरनी प्रयत्नपूर्वक त्या होम रूलिंग चळवळीच्या प्रमुखांच्या यादीमध्ये स्थान मिळवलं आणि डॉक्टरांना माहिती होतं की यामध्ये आपण जर गेलो तर या आपण जे काम करतो या कामाला आपल्याला खूप चांगली शक्ती मिळेल, खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी करता येईल, अशी त्यांची ती मानसिकता असल्यामुळं त्यांनी होम रूलिंग चळवळीमध्ये आपलं स्थान मिळवून काम चालू केलं. त्याच्याच बरोबर आणखीन एका बाजूनं देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न चालू होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जसं टिळक एका बाजूनं करत होते तसेच महात्मा गांधी एका बाजूनं प्रयत्न करत होते आणि महात्मा गांधींनी खिलाफत नावाची चळवळ चालू केली. त्यांना असं वाटत होतं की या देशामध्ये तसा हिंदू आहे तसा मुस्लिमही या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. खरं तर असा विचार करायचं काही कारण नव्हतं, पण महात्माजींनी तो विचार केला. कारण त्या काळामध्ये सुद्धा बॅरिस्टर जिना, मोहम्मद अली अशी मंडळी ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी सगळ्यांच्या बरोबर काम करत होती. पण महात्माजींच्या मनामध्ये असा विचार आला की हिंदू मुस्लिम ऐक्य हा विषय जर आपण केला तर हिंदू आणि मुस्लिम मोठ्या प्रमाणात एकत्र येतील आणि देशाच्या स्वातंत्र्याला मोठी गती मिळेल असा त्यांचा विचार आला आणि म्हणून त्यांनी ही खिलाफत चळवळ चालू केली. पण डॉक्टरनी ज्यावेळी ह्या खिलाफत चळवळीचा विचार केला त्यावेळी त्यांच्या लक्षात असं आलं की हिंदू आणि मुस्लिम असं वेगळं म्हणण्यात देशाला फार मोठा तोटा आहे. एक मुस्लिमांचं वेगळं अस्तित्व या ठिकाणी निर्माण होईल आणि तो देशाला पुढं एक धोक्याची घंटा ठरू शकेल. आणि म्हणून डॉक्टरनी वर्ध्याला जाऊन महात्मा गांधींची भेट घेतली आणि महात्माजींनी सांगितलं की असं करू नका, या देशामध्ये जैन आहेत, ख्रिश्चन आहेत, पारशी आहेत, अशा विविध प्रकारची मंडळी आहेत
तर त्यांना असं कुठं वाटायला लागेल की अरे हिंदू मुस्लिम ऐक्य यांचं व्हायला आपण वेगळे आहोत. ही वेगळेपणाची जाणीव त्यांना होईल आणि मुस्लिमांना आपण वेगळे आहोत, आपल्याशिवाय हे स्वातंत्र्य मिळणार नाही, अशी त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण होईल. तर हिंदू मुस्लिम ऐक्य असं न म्हणता त्याला अन्य काहीतरी नाव देऊन ही आपण चळवळ चालू ठेवावी असं महात्माजींना त्यांनी विनवून सांगितलं. महात्माजींनी पण विषय सगळा ऐकून घेतला त्यांचा. पण महात्माजींनी शेवटी त्यांना जे करायचं तेच केलं, त्यांना म्हणायचं तेच म्हटलं. ते असं म्हटले की या देशामध्ये मुस्लिम समाज मोठा आहे आणि तो जर सगळ्या सक्रिय झाला सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये तर देशाचं स्वातंत्र्य लवकर मिळेल, असा महात्माजींनी सुद्धा डॉक्टरांना हेडगेवारांना सांगितलं. पण डॉक्टरने आपला विषय महात्माजींच्या पर्यंत पोहोचवून डॉक्टर परत आले. डॉक्टरांना नक्की माहिती होतं की ही धोक्याची घंटा आहे आणि म्हणून ही हिंदू मुस्लिम ऐक्य याच्या विषयाच्या न मागे लागता डॉक्टर पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देणारा हिंदू ह्या देशातला हा सजग कसा होईल, हा जीवापाड कसा यासाठी उतरेल, याच्यामध्ये तो प्रामाणिकपणे कसा सक्रिय होईल, यासाठी डॉक्टरांनी पुढच्या काळामध्ये प्रयत्न केले. मी असंही माझ्याही वाचनात आलं की लोकमान्य टिळकांच्या सभांसाठी स्वतः डॉक्टर मोड मदत करायचे. ज्या ज्यावेळी लोकमान्य टिळकांचा प्रवास हा विदर्भामध्ये व्हायचा, नागपूर, विदर्भ, यवतमाळ ह्या सगळ्या भागामध्ये, तर त्या प्रवासाच्या अगोदर डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार, आणखीन त्यांचे 2-4 सहकारी ज्या ज्या ठिकाणी लोकमान्य टिळक येणार आहेत त्या त्या ठिकाणी अगोदर जाऊन सभा घेऊन लोकांना गोळा करून लोकमान्य टिळक येणार आहेत कसे, त्यांचा विषय काय आहे, हा विषय सांगून प्रभावीपणे देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आपण काय काय करू शकतो, काय काय केलं पाहिजे आणि आपण काय काय करत आहोत, ह्याचा अतिशय चांगल्या शब्दामध्ये परखडपणे इंग्रजांच्यावरती टीका करून ते सगळ्या ठिकाणी सांगत असेल. त्यामुळं टिळकांच्या दौऱ्याची पृष्ठभूमी हे डॉक्टर हेडगेवार आणि डॉक्टर मुंजे तयार करत असत. यामध्ये डॉक्टरांचा फार मोठा सहभाग होता. एका ठिकाणी मला तर वाचनात असं आलं की त्या दौऱ्याच्या अगोदर 27 गावामध्ये डॉक्टरनी सभा घेतल्या, त्याला 12,000 संख्या उपस्थित होती एकूण. अरे बापरे, इतकं डॉक्टरांनी तिची पेरणीचं काम त्या काळामध्ये केलेलं. जालियनवाला बाग हत्याकांडासंदर्भात पण काहीतरी डॉक्टरांचे आठवणी आहेत. त्याच काळामध्ये ते जालियनवाला बाग हत्याकांड घडलं 1919 साली. जनरल डायरनं देश स्वातंत्र्यासाठी जमलेल्या लोकांच्यावरती बेछूट गोळीबार केला आणि 1200 लोकांची हत्या झाली त्या काळामध्ये. आणि हे डॉक्टरांच्या हृदयाला फार मोठी खोल जखम झाली आणि त्यासाठी त्यांनी अत्यंत परखडपणे त्याचा निषेध केला, गावोगावी जाऊन सभा घेतल्या आणि त्यासाठी तरुणांच्या मनामध्ये स्फुल्लिंग पेटवायचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की ह्या संपूर्ण कालावधीमध्ये जरी आपल्याला यश मिळत नाहीये किंवा यश आपल्या दृष्टीपथात येत नाहीये असं लक्षात आल्यानंतर बरेच तरुण जे हतोत्साह होत होते, त्यांचा धीर खचून गेलेला होता, अशा सगळ्या तरुणांना संघटित करून पुन्हा एकदा त्यांच्या मनामध्ये क्रांतीची ज्योती प्रज्वलित करण्याचं फार मोठं काम डॉक्टर हेडगेवार यांनी या संपूर्ण कालावधीमध्ये केलेलं होतं. असंच त्यांचं काही काम आहे हे पाहण्यासाठी आणि नव्यानं जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा अमृत प्रवाह.